नमस्कार. मला तुमचं नाव सांगा जरा. माझं नाव हनुमंत परशुराम पवार, तालुका कटाव, जिल्हा सातारा. हां. तर साधारणतः केरनची जी टेक्नॉलॉजी आहे तुमच्या ह्या वाटाणा पिकासाठी तुम्ही वापरली. तर साधारणतः हा जो आपण बघतोय वाटाणा, तर याचा कितवा तोडा आहे आज? हा माझा आत्ताचा 7वा तोडा आहे. 7वा तोडा आहे. म्हणजे रेग्युलर जी वाटाण्याची लागवड होते, तर त्याच्यामध्ये साधारणतः किती तोडे होतात वाटाण्याचे? 5 किंवा 6 होतात, ह्याच्यापेक्षा काही जास्त होत नाही. हां, म्हणजे जर आपल्याला नाही म्हणतं कारण एक ते ह्या दिवसात हा वाटाणा आपण पाऊस 1-2 पाऊस या वाटाण्याने खाल्लेला आहे. कारण का जर बिना पावसात जर असेल तर तो चांगला येऊ शकतो. पण आपण हा रोगातून धुकं म्हणा, व्हायरस म्हणा, ह्याच्यावर भरपूर येण्याची ही होती, दाट शक्यता होती. पण आपल्या फवारण्या आणि पहिल्यापासून खालील बॉस आणि स्टिकॉन सोडणं आणि फवारण्या 2 बॉपच्या आणि बॉस आणि लेमिनॉन आणि स्टिकॉनच्या फवारण्या 8-8 दिवसाला 2-3 फवारणी घेतल्यामुळं त्याच्यावर रोगाची क्षमता म्हणजे अजिबात रोग आलाच नाही कुठल्यात. आणि आळी सुद्धा आली नाही. आळीची एकच फवारणी घेतलेली होती. तेवढं शेवटपर्यंत आळी कुठे दिसलीच नाही. हां, म्हणजे पिकाची रोगप्रतिकारशक्ती प्रचंड लेवल असल्यामुळं प्रचंड वाढली. आता आपण जे बघतोय तुमच्या हातात पण एक आता हे वेल आहे. तर जर बघितलं तर त्या वेलाची जी जाडी आहे, वेलाची जाडी जबरदस्त म्हणजे वेलाची जाडी जबरदस्त असल्यामुळं शेंग भरपूर शेंग म्हणजे शेंग पण भरपूर त्याला. एका ह्याला अर्धा किलो एका टायमाला म्हटलं तरी निघत होती. हा. शेंग भारी होती. आणि वेल म्हणजे त्याचा त्याचा वेल जे होता का नाही ते आपल्या गुडघ्याच्या वर होता. हा आता कडच असल्यामुळं 7वा तोडा असल्यामुळे लई ही नाही. पण आज जर मध्ये जर गेलो आपण तर एकदम उंची जबरदस्त आहे त्याची. एकंदरीत केरनची टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानी आहे? एकदम समाधान आहे. चालेल साहेब, धन्यवाद.